नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलोय ते म्हणजे मुंबईला आणि चाललोय ते म्हणजे बाणगंगा तलावाला। तर ते तलाव म्हणजे मलाबार हिल इथे आहे आणि तिथेच आम्ही महाआरतीसाठी चाललेलो आहे। नाही इथे आपल्यासोबत रोहित भाऊ नाही आहे, इथे आम्ही बसची वाट बघतोय। नाही ते आमचा हिरो एक नाही आमचा यूपीचा हिरो बघा तुम्ही। नाही ते आता बस पण आलेली आहे आमची वालकेश्वरला जाणारी। तर आता आम्ही बसमध्ये बसतोय, तर भेटूया पुन्हा। इथं आम्हाला उभा ठेवून बसलेलं आहे भाई। नाही ते आमचा क्रिश पण उभा आहे इथं उभा राहून राहून पाय दुखायला लागले तरी पण भाई उठत नाही काही, त्याला जायच नाही मित्रांनो। अजून आपल्याला एक न्यू मेंबर ॲड झालेला आहे नाही तर आम्ही कधीपासून उभा आहे भाई, तरी वासाला देत नाही, लाज वाटायला पाहिजे। तर इथे आम्हाला खूप लेट झालेला आहे, नाही इथे लई ट्रॉफिक आहे। तर आता आम्ही चालत जाण्याचा डिसिशन घेतलेला आहे ते आता आपण आतमध्ये आलेलो आहे ना। आपल्याला ते टॅग भेटलेला आहे सर्वांना आणि फुल पब्लिक आहे इथे आपण आलेलो आहे ना। समोरच तुम्ही बघू शकता दृश्य, फुल पब्लिक बसलेली आहे। तर थोड्याच वेळात इथे महाआरती सुरू होणार आहे। इथं आता आमची मंडळी पण बसलेली आहे सगळी। इथे आमच्या तुमचा मित्र बघा बाणगंगा तलाव सुमारे 1000 वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. 11व्या शतकात निर्माण झाला। हा तलाव वालकेश्वर मंदिर संकुलाचा एक भाग आहे। कथेप्रमाणे भगवान श्रीराम आपल्या पत्नी सीतेचा शोध घेताना लंकेकडे जात असताना या भागातून गेले। त्यांना तहान लागली, पण आजूबाजूला फक्त अरबी समुद्राचं खारट पाणी होतं। तेव्हा श्रीरामांनी आपल्या बाणाने धनुष्यबाण जमिनीत बाण मारला आणि तिथून गंगेचं पवित्र गोड पाणी प्रकट झालं। त्यामुळे या तलावाचं नाव बाणगंगा असं पडलं। इथे थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे। फुल गर्दी झालेली आहे इथे। पद्धत बघू शकता तुम्ही। अजून आमची आरती झालेली नाही, यांचं झाले आहे। खायला कोण घेणार आहे आज? आता स्पॉन्सर आपला यश आहे, राज स्पॉन्सर आहे। राज नवीन स्कूटी घेतलेली आहे, राज आणि रोहित। फुल पब्लिक आता चालू होणारच आहे 5 मिनिटात आरती। यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः शम्भवे च मयोपवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च। अंड ब्रह्मांड कोटी अखिल परिपालना पूर्णा जगत्कारणा सत्यदेव देव प्रिया वेद वेदार्थ सारा यज्ञ यज्ञोमया निश्चला दुष्ट निग्रह सप्तलोक संरक्षणा सोम सूर्याग्निलोचना वाहना शूलपाणि भुजंग भूषणा त्रिपुरराज रक्षणा
शिवोऽहं रुद्रनामं भजेऽहं ॐ शिवाय
तर इथे आता आरती सुद्धा झालेली आहे आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आता आपण निघालोय पण आपल्याला अजून गाडी भेटली नाही जाण्यासाठी, म्हणून आपण चालतच चाललेलो आहे. आणि भूक पण खूप लागलेली आहे, त्यामुळे बघू आता खाली जाऊन काय भेटतो खाण्यासाठी. तर चला मिळूया पुन्हा. तर आता आम्ही चालत चालत आलो इथे म्हणजे गिरगाव चौपाटीच्या इथे. ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? अबे साले, कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. ते आता आम्हाला लय भूक लागलेली आहे ना यार. कधीपासून टॅक्सी बुक करतो, टॅक्सी पण काय बुक होत नाही, सगळी वैतागलेली आहे ना. आता बघूया, आपल्याला पण घरी जाण्यासाठी खूप टाइम होत आहे. तर आता आम्ही टॅक्सीमध्ये बसले, कमसे कम 2 तासानंतर आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे ना. आता आम्ही चाललोय ते म्हणजे कुठे आले रोहित आबा? 7 रस्त्याला, असं 7 रस्त्याला आपण आता चाललेलो आहे. तर बघूया किती वेळात पोहोचतो. आणि आता आम्ही टॅक्सीमध्ये उतरलोय ना, इथे आम्ही आता हॉटेलला आलोय. तर स्पॉन्सर भाऊ आपल्याला ऑर्डर देत आहे. पण नाही तेव्हा काय आपली ऑर्डर पण आलेली आहे. तर इथे आता आमचा जेवण झालेलं आहे ना. आता आम्ही घरी चाललेलो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.